नालासोपाऱ्यात अशीच एक घटना समोर आली आहे आणि नालासोपाऱ्यातून समोर आलेल्या याच धक्कादायक व्हिडिओनं हा सवाल आता उपस्थित केलाय। टेबलावर ठेवलेल्या भातावर चक्क उंदराने ताव मारताना या व्हिडिओत दिसतंय आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राहक जेवण करत असताना डायनिंग एरियामध्येच उंदरं मोकाट वावरतायत असं चित्र दिसलं। ग्राहकांच्या जीवाशी हा खेळ अखेर संपणार तरी कधी? हॉटेलवाल्यांवर या संदर्भात कारवाईचा हात पडणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्यांनी विचारायला सुरुवात केली आहे। पाहूया रिपोर्ट। हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणं ही मूलभूत अपेक्षा। मात्र नालासोपाऱ्यात समोर आलेल्या या व्हिडिओनं हॉटेलमधील स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचं समोर आलाय। नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हॉटेलच्या टेबलवर ठेवलेल्या भातावर चक्क उंदीर ताव मारताना दिसतोय। ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या अन्न पदार्थांपर्यंत उंदीर पोहोचत असल्यानं अन्न सुरक्षेच्या नियमांचं पालन होतंय का असा सवाल उपस्थित झालाय। विशेष म्हणजे हाच प्रकार केवळ नालासोपाऱ्यातच नाही, छत्रपती संभाजीनगर शहरातील आजबनगर येथील बोरखे काकू हॉटेलच्या डायनिंग एरियातही चक्क उंदीर फिरताना दिसून आलाय। ग्राहक जेवण करत असलेल्या जागेतच उंदीर मोकाटपणे फिरत असल्याचा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। हॉटेलच्या स्वयंपाकघरापासून ते डायनिंग एरियापर्यंत स्वच्छता राखणं आणि खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे। मात्र या दोनही घटनांमुळे हॉटेलमधील स्वच्छता व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत असून संबंधित प्रशासनानं या व्हिडिओची दखल घेऊन तातडीनं तपासणी करावी आणि नियमांचं उल्लंघन आढळल्यास कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होते। आता प्रश्न आहे तो प्रशासनाच्या कारवाईचा। हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्न सुरक्षेची तपासणी केली जाणार का? ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कारवाई होणार का? या कारवाईकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। हॉटेलमधील एका निष्काळजीपणाचा परिणाम थेट ग्राहकांच्या आरोग्यावर होऊ शकतो। त्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचं पालन होतंय की नाही याची प्रशासनानं गांभीर्यानं तपासणी करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।